तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी चाललो आहे आजोळी परवायला, कारण मामा वगैरे आले आहेत, आजो वगैरे आले आहेत आणि त्यांची जी खाली जमीन आहे तिकडे ते झाडं लावणार आहेत, आंबा काजूची वगैरे. तर त्यासाठी आपण चाललो आहे. तर बघूया, चला निघूया मग डायरेक्ट तिकडेच भेटू आपण. तर ठीक. तर फायनली आम्ही आता पोचलो आहे, परवामध्ये आलो आहे. आणि बघा ही सर्व आमची जमीन आहे इकडची. आणि इकडे आता काम वगैरे चालू आहे. खड्डे वगैरे इकडे आखून झाले हे बघा. मच्छर पण जवळ थांबणार नाही. जनावर आहे ना, हे पण पळतो. ह्या साईडची जरा झाडं लावून झाले ऑलरेडी. आणि इथं आता आपण कुठची झाडं लावले आहेत त्याची माहिती आपल्याला बाबा देतील. तर आपण इथं कुठची झाडं आले सांगा एकदा. हे सर 5 झाडं लावली. सिंधू 5 झाडं, रत्ना 5 झाडं आणि एक 12 म्हणजे वर्षात 2 वेळा पीक येतं. 6-6 महिन्यांनी ते एक झाड लावलंय. अशी ते हापूस आंब्याची आम्ही लागवड केली आहे. त्या साईडला किती झाडं लावणार तुम्ही? त्या साईडला जे विहिरीच्या बाजूला तिथे 6 झाडं ह्याची लावायचे काजूची, कारण तिथे काजू 6 झाडं मिले आहेत. त्याच्या बाजूला आता 6 झाड काजू लावणार, 2 चिकू झाडं, 2 पेरूची झाड लावणार, एक सोनचाफा लावणार आणि एक मार्केटचं लिंबू, जे आपण मार्केटला लिंबू वापरतो, अच्छा, मीठ आपला, त्याचं एक झाड लावायचं. असं आम्ही आज या ठिकाणी लागवड करतोय. आणि हा बघा, हा विशाल मामा आणि तो तिकडे अतुल मामा. काल जिथं आम्ही गेलो होतो झाडं आणायला लांजा हर्चरीला, तर तिथली लोकेशन मी डिस्क्रिप्शन टाकून देईन, गुगल मॅप लोकेशन. तर जाऊन तुम्ही चेक करू शकता तिथे. आणि सध्याचा काय युद्ध वादळीवर काम चालू आहे एकदम. केसर कुठला पुढे लावायचे ना, बघ रे कुठे आहे, कुठला आहे ते? हा बघ, केसर बाजूला कर. इथे ठेव समोर. केसर इकडे लावूया. केसर आहे इथे ठेव का? ठेवा इथे सगळे एकत्र, नंतर मग घेऊन जा ना. लिहिले केसर आहे. केसर लाईन कुठे लावायचे तू बघ, ठरव काय ते. वाढूया काय? हा हो, थोडं 15-15 करा. काय घट वाटत? 5 तिकडे घे, 5 ठेव मागे. हे काय टाकताय? 4-8 ओके. वाळवी किड्यासाठी. आणि खड्ड्यात वगैरे कसं असतं, किती बाय किती वगैरे काय असतं काय? झाडं असतील तशी 2 वर्षाची, 3 वर्षाची, 5 वर्षाची. 3 वर्षाच्या झाडासाठी हे खड्डे आहेत. ओके. मग आपण किती आणले? फक्त सगळे 3चेच आहेत ना आपली? हो, 3च्या वरती एक पण नाही? नाही 3 वर्षाची आहे. तर इकडे आता मावशी काका आणि कौशल वगैरे पण आलेले आहेत.
हम्म. इकडे ऑन करून वाढवलं आम्ही आता 8 फुटावर लावली ते होणारच ना शेवटी काय पण मग लावायची मावशी तुला कसं वाटतंय माझ्या ब्लॉगमध्ये येऊन? हां छान वाटतंय. तर जवळजवळ आता सगळं जवळजवळ होत आलं आता आणि थोडीशी झाडं आता उरले आहेत आणि ते एक झाड 12 महिने म्हणजे 2दा जरा आंबे येतात. हे बघा हे 2दा आंबे येतात ह्या झाडाला. अजून जरा खाली पाहिजे होतं काय ते? नाही हे वर राहायला पाहिजे. अच्छा कुठचं आहे ते? केसर? नाही केसर आहे केसर वर राहायला लागतो काय असं? नाही सगळीच काय? बांधलेलं आहे ना अच्छा बांधलेलं आहे ना त्याला माती लागता का म्हणे यावर. अच्छा ओके हां. म्हणजे वरून खाली येते का अशी माती? काय माहिती बांधलेलं आहे ना हां. दुसरा पाटा बांधलेला आहे त्याला. ते बांधलेलं ते माती खाली गेलं मग गावठी होणार. बरं दुसरा फुटता ना त्याला. अच्छा आता हवाला 12 महिने आहे. हा गड्डा आहे ना तो तसाच ठेवा लागतो. हे कमी केलाय काय खड्डा कमी केलाय खाली खाली. काय काटलं होतं. तर मग त्या साईडला आम्ही होतो आणि आता आम्ही मेन जागी आलो आहे. तर इकडे ऑलरेडी झाडं लावलीत आम्ही. काय हवंय काय तुला सांग मला. थांब ये तू रडतोस का? का रडतोय सांग. इकडे बघ काय रडतोय बघ ना झाडं लावतात कशी बघ जरा. मोबाईल हवाय सांगतोय. ए इथं काय लिहिलंय बघ. आगाऊ सूर्य आगाऊ. वाव हॅलो. आणि वातावरण एकदम मस्त आलं इकडे हे बघा. तर बाबा ते एक झाड लावतात. फोरेटचं खत टाकलं ऑलरेडी. थांबा त्यांना फावडा द्या. पावडर देऊ पावडर घ्या वडा जा वडल्यासारखे करा बस. आजोबा कामगारांकडून काम करून घेतो असं नाही तू दाखवू शकत. बस हा एक नंबर. ते एवढं करतो तर फोटो काढे झाडाजवळ. उभा राहा ये. झाडाला हात लाव असा हा. दादा बघ. ऍक्टिंग फुल ऍक्टिंग. ऍक्टिंग नाही करतो रे. डोळ्यात एक थेंब पाणी येत नाही नुसतं. आता दादा ये फोटो दाखव नंतर. काय पेर बिर यायचं काय फरक नाही पडत ना. तर आम्ही आता परत
जिथे हापूस लावले पर तिकडे चालू आहे आता खालच्या जमिनीवरती. तर बघूया कितपर्यंत काम झालं आहे. सगळं काम झालं वाटतं ऑलमोस्ट. तर बघूया आपण. हो पास होणार आहे. झालंय सर्व काम झालंय. एवढी जागा राहिली. झालं आता काम संपलं आणि सर्व आता घरी चालले आहेत. बाय. तर व्हिडिओ संपवतो. बाय 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 बाय. बाय बाय. व्हिडिओ एंड.